श्री गणेशाय नमः आणि श्री स्वामी समर्थ। नमस्कार मंडळी, कसे आहात तुम्ही सगळे? तुम्हा सर्वांचे आपल्या डेली व्लॉग मध्ये पुन्हा एकदा मनापासून स्वागत आहे। तर आज आपण आलो आहोत अष्टविनायक क्षेत्रांपैकी एक श्री क्षेत्र रांजणगाव मधील महागणपतीला। खूप दिवसांपासून इथे यायचं चाललं होतं, परंतु होत नव्हतं। जसं आम्ही शिक्रापूर सोडून आलो तेव्हापासून इकडे आलोच नव्हतो, म्हणजे तब्बल आता 3 वर्ष होत आले आम्ही शिक्रापूर सोडलेलं आणि तेव्हापासून इकडे फिरकलोच नव्हतो। खूप दिवसांपासून इकडे यायचं चाललेलं होतं, परंतु जुळत नव्हतं आणि त्याला कारण देखील तसंच होतं। कारण हे समोर जे दिसत असेल ते अगोदर आमच्या शेजारी राहत होते आणि त्यांनी आणि आम्ही म्हणजे सोबतच शिक्रापूर सोडलं होतं। त्यांचं मुंबईमध्ये नेव्हीमध्ये सिलेक्शन झालं होतं आणि आमचं देखील इथे वाघोलीत घर झालेलं होतं। मग तेव्हाच ठरवलं, म्हणजे त्यांना सुद्धा यायचं होतं इकडे नवस फेडायला। त्याची पहिली पेमेंट झाल्यानंतर त्यांना गणपती बाप्पाला ते दाखवायची होती आणि तो नवस त्यांचा होता आणि तेव्हा त्यांना त्यासाठी यायचं होतं। मग त्यांचं चाललं होतं की आम्ही जेव्हा केव्हा येऊ तुमच्या इथे मुक्कामाला येऊ। मग असंच आमचं बोलता बोलता ठरलं। मग म्हटलं चला आपले 1 डे ट्रिप पण होईल आणि गेट टुगेदर म्हणतो त्याप्रमाणे देखील होईल, म्हणून मग सोबतच जायचं ठरलं। आणि आज येऊ म्हणजे आत्ता जाऊ उद्या जाऊ असं करत करत 2-2.5 वर्ष यातच गेले आणि मग ते नेमकं योग जुळून आलं। ते देखील आले इथं नवस फेडायला आणि मग म्हटलं की चला आता सोबतच जाता येईल रांजणगावला, म्हणून मग आज आम्ही चौघं मिळून इथे रांजणगावला आलेलो होतो आणि सोबत आमची छोटी 2 पिल्ले होती आणि इथे नंतर दर्शन वगैरे घेतलं। खरं तर आतला गाभारा वगैरे दाखवता आला नाही, कारण प्रत्येक म्हणजे मोठ्या देवस्थानी गाभाऱ्यात म्हणजे फोटोशूट करणे तसं अलाउड नसतं। बाहेर करू शकतो आपण, परंतु आम्हाला वाटलं होतं की गर्दी खूप असेल, मग अगोदर म्हणजे लवकर जरा म्हणजे गर्दीच्या अगोदर आपण दर्शन घेऊन येऊ आणि नंतर फोटोशूट करत बसू असं ठरवलं। परंतु आत गेलो तर एवढी गर्दीच नव्हती, कारण आम्ही आलो होतो सोमवारी आणि आता पावसाचे देखील वातावरण सर्वत्र आहे। खूप जोरदार पाऊस सर्वच ठिकाणी पडत आहे आणि त्यामुळे की काही पण गर्दी नव्हती आणि मग मस्तपैकी दर्शन वगैरे आमचं झालं होतं आणि बाहेर आल्यानंतर मग आम्ही असं फोटोशूट वगैरे करत बसलो होतो। तर हे आहे रांजणगाव येथील म्हणजे गणपतीच्या मंदिराच्या शेजारीच हे छोटंसं असं गार्डन आहे आणि खूप छान म्हणजे मुलांसाठी खेळायला देखील आहे, पाहायला देखील। इथे म्हणजे असली असे हे नाहीत प्राणी, म्हणजे खरोखरचे नाहीत परंतु नकली आहेत आणि मुलांना ते देखील पाहायला खूप आवडतात आणि त्यावर बसून सर्वांचं फोटोशूट करायचं चाललं होतं। तर इथे मगर पण होती आणि गुरुला वाटलं होतं की खरोखरचीच मगर आहे का काय आणि ती चावते काय, पण नंतर त्याला सांगितल्यानंतर खोटे तर ते ओढेच मारू लागला। त्याला आतमध्ये जायचं होतं परंतु जाता येत नव्हतं। आणि इथे जो जिराफ दिसत आहे म्हणजे त्याचं काय असं प्रत्येक प्राण्यांवर बसून फोटो काढायचं चाललेलं होतं आणि जिराफ त्याला दिसला आणि मग त्याचं चाललं होतं की पप्पा मला जिराफावर देखील फोटो काढायचा होता आणि त्या पप्पाला चढवा म्हणत होता, परंतु पप्पाची हाईट आणि जिराफाची हाईट खूपच वेगळी होती, कारण जिराफ हे खूपच उंच होतं बाकीच्या प्राण्यांपेक्षा, त्यामुळे तिथं काय बसवता येणार नव्हतं। मग खालूनच अशा प्रकारे बघत होतो। तर हे बघा मोबाईलमध्ये सुद्धा म्हणजे फोटो काढताना मावत नव्हतं, एवढं उंच जिराफ आहे। आणि इथे थोडंसं जिम सेक्शन सुद्धा होतं, पण तिथं सर्व मुलांनीच गर्दी केलेली होती आणि अशा प्रकारे आमचं रांजणगावचं वगैरे दर्शन झालं, मस्त फोटोशूट वगैरे करून झाले। आणि पुढे आल्यानंतर जरा फ्रंटला आल्यानंतर इथे बघा अष्टविनायकांचे सर्वांचे गणपती बाप्पांचे असे मूर्त्या लावलेल्या होत्या। हे मंदिराचं मेन प्रवेशद्वार आहे, इथून आपण एंट्री करू शकतो। मग इथेच सर्वांनी फ्रंटला फोटो वगैरे काढले आणि त्यानंतर घराकडे परत निघालो। तर दिवस आजचा म्हणजे यातच गेला होता, कारण दुपारचे मग 12-1 वाजले होते आणि मिस्टरांचं म्हणणं होतं की आता दुपारी काय म्हणजे एवढ्या रिक्षावर धंदा होणार आहे, त्यापेक्षा आणि संध्याकाळी तर जायचं म्हटलं तर परत पाऊस चालू होईल। मग म्हटले चल तुला खूप दिवसापासून मंदिर घ्यायचं होतं तर आपण मंदिर पाहून येऊ। आणि खरंच मला खूप जास्त आनंद झाला, कारण दोन्ही योग हे एकाच दिवशी जुळून येतील असं वाटलं नव्हतं, कारण खूप दिवसापासून चाललं होतं रांजणगावला जायचं, ते पण आज म्हणजे जाऊन आलो होतो आणि मंदिर सुद्धा घ्यायचं खूप दिवसांपासून चाललं होतं, तर ते सुद्धा म्हणजे आज असं दोन्ही योग एकाच दिवशी येईल असं वाटलं नव्हतं आणि खूप जास्त आनंद झाला। मग आम्ही जवळच म्हणजे घराकडे येताच इथे BGSला म्हणजे बकोरी फाट्याजवळ इथे मंदिर मार्बलांचे मंदिराचे शॉप होते, तिथे मग मस्तपैकी एक मंदिर सिलेक्ट केलं आणि तिथून मंदिर घेऊन घरी आलो। तर घरी आल्यानंतर बघा जोरदार पाऊस सुरू झाला, दिवसभर एवढा झाला म्हणजे पाऊस नव्हता त्यामुळे बरं वाटलं आणि घरी आल्यानंतर चालू झाला, त्यामुळे म्हटलं बरं झालं पावसाच्या अगोदर आपण घरी आलो वगैरे। तुम्ही कोणत्या भागातून आपले व्हिडिओ पाहत आहात, तसेच तुमच्या इथे देखील एवढा किंवा ह्याच्यापेक्षा जास्त पाऊस आहे काही कमेंटद्वारे नक्की कळवा। आणि इथे बघा पावसामुळे हे लिंबाचं झाड देखील पडून गेलं। तर आजचा व्हिडिओ कसा वाटला हे कळवायला विसरू नका।